समता या ठिकाणी सर्वांना नमस्कार। विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार या ठिकाणी ठरवत आहे। त्याच पद्धतीने अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 20 उमेदवार यांना मिळणार विधानसभेचे तिकीट। या ठिकाणी आपण राष्ट्रवादीचे जे संभाव्य 20 उमेदवार आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी पाहणार आहोत। पहिले आहेत माननीय श्री अजित पवार। अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून तिकीट या ठिकाणी निश्चित असणार आहे। त्यानंतर दुसरे आहेत अजित पवार गटाचे नेते माननीय श्री सुनील टिंगरे। या सुनील टिंगरे यांना वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार गटाचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर तिसरे आहेत माननीय श्री संग्राम भैया जगताप। संग्राम भैया जगताप यांना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार गटाचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर पुढचे आहेत माननीय श्री संजय बनसोडे यांना उदगीर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी राष्ट्रवादीचं तिकीट मिळणार आहे। त्यानंतर पाचवे आहेत माननीय श्री दिलीप वळसे पाटील। दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी तिकीट मिळणार आहे। त्यानंतर पुढचे आहेत माननीय श्री नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं तिकीट मिळणार आहे। त्यानंतर पुढचे आहेत माननीय श्री छगन भुजबळ। छगन भुजबळ यांना येवला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचं तिकीट मिळणार आहे। त्यानंतर पुढचे आहेत माननीय श्री इंद्रनील नाईक। इंद्रनील नाईक यांना पुसद विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी गट यांचं तिकीट या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर पुढचे आहेत माननीय श्री मकरंद पाटील। मकरंद बाबा पाटील यांना वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार गटाचं तिकीट मिळणार आहे। त्यानंतर पुढचे आहेत माननीय श्री अण्णा बनसोडे। अण्णा बनसोडे यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार गट राष्ट्रवादीचं तिकीट या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचे आहेत माननीय श्री अतुल बेनके। अतुल बेनके यांना या ठिकाणी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचं तिकीट मिळणार आहे। त्यानंतर पुढचे आहेत 12वे माननीय श्री दिलीप मोहिते पाटील। दिलीप मोहिते पाटील यांना खेड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचं तिकीट मिळणार आहे। त्यानंतर पुढचे आहेत माननीय श्री धर्मराम बाबा आत्राम। धर्मराम बाबा आत्राम यांना अहेरी विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यांची मुलगी ही शरद पवार गटाकडे आहे, परंतु धर्मराम बाबा आत्राम यांना या ठिकाणी अजित पवार गटाचं तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर माननीय श्री अनिल पाटील। अनिल पाटील यांना अंमळनेर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी तिकीट निश्चित आहे। त्यानंतर पुढे आहे माननीय श्रीमती अदितीताई तटकरे। अदितीताई तटकरे या सुनील तटकरे यांच्या मुलगी आहे आणि रायगड विधानसभा मतदारसंघातून आदितीताई तटकरे यांचं तिकीट या ठिकाणी निश्चित आहे। त्यानंतर माननीय श्री नितीन पवार। या नितीन पवार यांना कळवण विधानसभा मतदारसंघातून तिकीट या ठिकाणी निश्चित आहे। त्यानंतर पुढचं आहे माननीय श्री हसन मुश्रीफ। हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचं तिकीट निश्चित आहे। त्यानंतर 18वे उमेदवार आहेत माननीय श्री सुनील शेळके। सुनील शेळके यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी राष्ट्रवादीचं तिकीट निश्चित आहे। त्यानंतर सध्याच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचं तिकीट निश्चित आहे। त्यानंतर माननीय श्री दत्तामामा भरणे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी अजित पवार गट राष्ट्रवादीचं तिकीट निश्चित आहे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अजित पवार गटाचे जे 20 उमेदवार आहे ज्यांना या ठिकाणी विधानसभेचं तिकीट मिळणार आहे असे उमेदवार आपण आणि त्यांचा मतदारसंघ या ठिकाणी पाहिलेला आहे।